हा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असली तरी प्रत्येकाला हा पदार्थ आवडतो. चला तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करायचंय, 1 वाटी तांदूळ घ्यायचेत. हे तांदूळ मी रेशनचे घेतले. तुम्ही तुमच्या घरातील कुठलाही तांदूळ घेऊ शकता. सोबतच आपल्याला पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. इथे मी सालासहित मुगाची डाळ घेतली आहे. तुमच्याकडे जर पिवळी मूग डाळ असेल ती घेतली तरी चालेल. पण ही सालाची मूग डाळ पौष्टिक असते त्यामुळे मी घेतली आहे. आता गॅसवर कुकर गरम करत ठेवलाय. हलकासा कुकर गरम झाला की लगेचच आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. आपण ह्यामध्ये भरपूर भाज्या वापरतोय त्यामुळे भाज्या परतवताना कुकरच्या बुडाला चिटकू नये म्हणून तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. चला तर 2 ते 3 मिनिटं आपलं हे तेल हलकंसं गरम करून घेतलंय. लगेचच 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी जर नीट अशी तडतडली नाही ना, तर पदार्थ खाता वेळेस दाताखाली कचकच लागते. मोहरी नीट तडतडली की लगेचच ह्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचेत. मोहरी आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी बसली की लगेचच आपल्याला ह्यामध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे. मोठ्या आकाराचा 1 कांदा मी इथे बारीक चिरून घेतलाय. साधारणतः मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हा आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटं कांदा चांगला असा परतवून घेतलाय. जास्तही रंग बदलू द्यायचा नाहीये, कारण की बाकीचं साहित्याबरोबर सुद्धा परतल्या जाईल. लगेचच ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कोबीही घालायचा आहे. सोबतच ह्यामध्ये आपण काय करतोय, 2 मोठ्या आकाराचे वांगे, त्याचबरोबर मोठ्या आकाराचा 1 बटाटा मी मोठ्या फोडींमध्ये कट केला. चिरून झाल्यावर बटाटा आणि वांगं काळं पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालून घेतलंय. पाण्यातून वांगा आणि बटाटा छान असं निथळून ह्यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील ना, त्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. चला तर वांग्याच्या फोडी घालून झाल्यावर बटाट्याच्या फोडी बघू शकतायत. थोड्याशा मोठ्या ठेवल्यात. सोबतच बटाट्याचं वरचं साल असतं ना, ते देखील काढलं नाहीये. हे बटाट्याचं साल असं ठेवलं ना, तर खिचडी खाताना बटाट्याची चव खूप भारी अशी लागते. बटाटा ही वांग्याप्रमाणेच पाण्यातून पूर्णपणे निथळून यामध्ये घालायचा आहे. सोबतच ह्यामध्ये आपण काय करतोय, मोठ्या आकाराची एक शिमला मिरची अशा पद्धतीने कट केली आहे आणि ती सुद्धा घालायची आहे. सोबतच 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट केल्यात. आता आपण घातलेल्या सगळ्या भाज्या आहेत ना, त्या साधारणतः 3 ते 4 मिनिटं परतवून घेतोय. चला तर 3 ते 4 मिनिटं चांगल्या अशा भाज्या परतवून मी इथे घेतल्यात. लगेचच आपण काही मसाले ह्यामध्ये घालू. तर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालतीये. तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं कमी किंवा जास्त ठेवायचं आहे त्यानुसार घालू शकता. सोबतच 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तुमच्या घरी जो कुठला मसाला असेल तो तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. सोबतच पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि घातलेले मसाले भाज्यांबरोबर 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचेत. चला तर साधारणतः 3 ते 4 मिनिटं चांगले असे मसाले परतवून झाल्यावर 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये कट केलेत आणि ह्यामध्ये घातलेत. इथं जे मी टोमॅटो वापरलेत ना, ते गावठी टोमॅटो वापरलेत त्यामुळे खिचडीमध्ये थोडासा हलकासा आंबटसरपणा येतो. सोबतच यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः अर्धा वाटी ताजा मटार घालायचा आहे. नंतर ह्यामध्ये 1 काडी कढीपत्त्याचीही घालायची. साधारणतः 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी ह्यामध्ये घातलेत. कढीपत्ता असा भाज्यांसोबतच परतवताना घातला ना, म्हणजे त्याचा हिरवा रंग तसाच राहतो. सोबतच 1 वाटी गच्च भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त वापरल्यामुळे कोथिंबीरीचा स्वाद खिचडीमध्ये छान उतरतो. कोथिंबीर घालून झाल्यावर पुन्हा एकदा सगळ्या भाज्या आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत. चला तर चांगल्या अशा भाज्या 3 ते 4 मिनिटं परतवून घेतल्या आहेत. मस्त असा टोमॅटो हलका मऊसूतही झाला आहे.
आता आपण ह्यामध्ये पाणी घालतोय, तर पाणी किती घालायचं आहे? ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते, त्या वाटीने आपल्याला 7 वाटी पाणी घालायचं आहे. अर्धा वाटी डाळी आणि 1 वाटी तांदूळ मिळून 1.5 वाटी झालंय, तर त्यासाठी 7 वाटी पाणी घालायचं आहे. पण तुमच्या तांदळाला पाणी किती कमी किंवा जास्त लागतंय, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी घालून झाल्यावर काही बाकीचे मसाले घालायचे. त्यात 1 चमचा धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे, सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका भांड्यात घेतलेले तांदूळ काढायचेत, सोबतच घेतलेली मुगाची डाळ काढायची आहे आणि घेतलेली तुरीची डाळ काढायची आहे आणि भरपूर सारं पाणी घालून किमान 3 ते 4 वेळेस आपल्याला डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचेत. बऱ्याच वेळेस डाळी आणि तांदळाला बरीचशी धूळ असते, त्यामुळे किमान 3 ते 4 वेळेस तरी स्वच्छ असं हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे. धुवून घेताना हलक्या हातानेच धुवायचे, नाहीतर तांदळाचे तुकडे होऊ शकतात. त्याचबरोबर पाण्याला उकळी आल्याशिवाय अजिबात डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे नाहीयेत, नाहीतर आपली खिचडी पांचट अशी होईल. चला तर डाळी आणि तांदूळ धुवून होईपर्यंत पाण्यालाही छान उकळी आली आहे. लगेचच यामध्ये धुवून घेतलेल्या डाळी आणि तांदूळ घालायचेत. पाण्याला जर नीट अशी उकळी आली नाही, त्यावेळेसच जर धुतलेले डाळ आणि तांदूळ घातले ना, तर खिचडीचा एकदम गाळ होऊन जातो. त्यामुळे पाण्याला छान उकळी आल्याशिवाय डाळ आणि तांदूळ घालायचे नाही. धुतलेले डाळ व तांदूळ सगळे घालून झाल्यावर एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि फुल आचेवरती 2 ते 3 मिनटं असंच शिजवून घेतल्यावर झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता. मी इथे 3 ते 4 शिट्ट्या घेते. चला तर 3 ते 4 शिट्ट्या मी कुकरच्या घेतल्यात. कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ दिलती. नंतरच ह्याचं मी झाकण उघडून घेते. झाकण उघडल्यावर इतका घरभर खिचडीचा घमघमाट सुटला ना, की नुसत्या वासानेच खिचडी खावीशी वाटली. चला तर झाकण उघडून घेतल्यावर एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि खिचडी खायला घ्यायची आहे. तर आज आपण बघितलं आहे भरपूर भाज्या वापरून पौष्टिक अशी डाळ खिचडी. तर ही माझी घरची पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्ही कशा पद्धतीने डाळ खिचडी बनवताय ते तर कमेंट करून सांगा. पण माझी गॅरंटी आहे, जर तुम्ही अशा पद्धतीने डाळ खिचडी बनवली ना, हॉटेलची ही डाळ खिचडी खाणं विसरून जाल. मात्र ही खिचडी खाल्ल्यावर घरी तुमचे नक्कीच कौतुक करतील. तर आजच ही खिचडी ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. ही खिचडी असल्यावर लोणचं आणि पापडचीही गरज नाहीये. फक्त गरमागरम डाळ खिचडी आणि त्यावरती भरपूर सारं साजूक तूप. तर मग तुम्ही सुद्धा अशी पौष्टिक असणारी डाळ खिचडीचा आस्वाद घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.